नमो नमः छात्राः. वेलकम यू बॅक टू गिरवाणवाणी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितली होती उकारांत नामे भानू धेनू मधू. त्याच्या पुढे आता स्वर आहे रू. सो रूने एंड होणारे नाउन्स आपण आज बघणार आहोत. सो ऑल द नाउन्स एंडिंग इन रू वी आर गोइंग टू स्टडी हियर. दीज आर रुकारांत नामानी. सो विच नाउन्स वी कम अक्रॉस दे आर पितृ मीन्स फादर, मातृ मदर. पितृ म्हणजे कोण तर जनकः पिता, भ्रातृ म्हणजे भ्राता सहोदरः, पितृ जनकः म्हणजे पिता, मातृ म्हणजे जननी, आईसाठी मातृ शब्द आहे रुकारांत. तर अशी अनेक रुकारांत नावे आपल्याला संस्कृत वाङ्मयामध्ये, श्लोकांमध्ये, कथांमध्ये आढळतात. तर ती नावं कशी चालवली जातात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो देव्रू म्हणजे पत्युः भ्राता, दॅट इज ब्रदर ऑफ द हजबंड. देवर आपण त्याला हिंदीत म्हणतो. यात्रु देवुः पत्नीः. तर ही सगळी नावं काही लागणार नाही आहे, पण मुख्य म्हणजे मातृ, पितृ ही नावं मात्र आपण पाठ करणं गरजेचं आहे. तर आता काही नावं ही जस्ट मातृ पितृ या प्रकारची आहेत, तर काही नावं जी आहेत ती धातुतः निर्मितानी आहेत. म्हणजे ही संबंधवाचकानी म्हणजे रिलेशन्स दाखवतात. आई किंवा दुहिता हे म्हणजे मुलगी, तर दुहितृ हे मुख्य नाव आहे, त्याच्यापासून दुहिता तयार होतं. ननाध्रू जसं आपण हिंदीत म्हणतो ना, मराठीमध्ये पण नणंद. नणंद म्हणजे पतीच्या बहिणीला नणंद म्हटलं जातं, तर त्याचं मुख्य नाव आहे ननाद्रुहू आणि त्याच्यापासून ननदा असं होऊ शकतं. नंतर काही नावे मात्र धातूपासून निर्माण झालेली आहेत, जशी की करणारा त्याला आपण कर्तृपासून त्याचं प्रथमा एकवचन येईल कर्ता. नेतृपासून नेता असा शब्द तयार होतो, जो मराठीत ॲज इट इज आपण वापरतो, हिंदीमध्ये पण. हर्ता आपण म्हणतो ना, सुखकर्ता, दुःखहर्ता. तर हर्तृ मीन्स वन हू टेक्स अवे, हरण करणारा तो हर्त्रा. नंतर श्रू म्हणजे ऐकणे, आणि श्रूपासून या धातूपासून निर्माण झालेलं रुकारांत नाऊन आहे श्रोतृ, आणि त्याचं प्रथमा एकवचन येईल श्रोता. अशा प्रकारे पिताप्रमाणे. श्रोता म्हणजे ऐकणारा. अभिनेतृ म्हणजे अभिनेता. योद्धृ त्याचं योद्धा होईल, युद्ध करणारा तो. तर अशी अनेक ही जी आहेत ही धातू निर्मित नावे आहेत. आणि इथे दाखवलं त्यांनी रिलेटिव्स. स्वश्रू भगिनी, बहिणीसाठी. नप्तृ म्हणजे पौत्र किंवा दौहित्र म्हणजे नातवंड जे आपण म्हणतो की नाही, तर नातवंड जे असं झालेलं आहे त्याचा मुख्य शब्द नप्तृ असा आहे. ओके, पण तो मराठीत आपल्याकडे नातवंड म्हणून आलेला आहे. तर पुत्राचा पुत्र असेल त्याला पौत्र म्हणतो, आणि दुहितेचा पुत्र म्हणजे दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा. ही नावं कशी चालवायची ते इथे बघूया. तर पहिला प्रकार आहे रुकारांत पुल्लिंग नाम पितृ. आता त्याचं अशा प्रकारे तुम्ही पाठांतर करायचं आहे. एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्ती अशा प्रकारे वहीत 4 कॉलम्स करायचे आहेत आणि एक एक शब्द असा लिहून काढायचा आहे. पिता पितरौ पितरः प्रथमा, पितरम पितरौ पितॄन् द्वितीया. आता डिफरन्स बघा, इथे देवम प्रमाणे पितरम असंच आलेलं आहे, आणि देवांसारखं इथे आलेलं आहे पितॄन् किंवा भानून जसं आहे. जर का तुमचं भानू शब्द पाठ झाला तर हे पण शब्द पटकन पाठ होऊ शकतात. तिथे भानुना होतं, इथे मात्र पित्रा असं आहे. तर प्रत्येक शब्द वेगवेगळ्या प्रकारे जातो, म्हणून ही टेबल्स वेगळी आहेत जी आपल्याला लर्न करायला लागतात. पण ती एकदा तुम्ही लिहून काढली 2-3 वेळा एक एक विभक्ती की ते पक्क पाठ होऊन जातं, आणि 10वीसाठी पण खूप उपयुक्त असं आहे. सो पिता पितरौ पितरः प्रथमा, पितरम पितरौ पितॄन् द्वितीया, पित्रा पितृभ्यां पितृभिः तृतीया, पित्रे पितृभ्यां पितृभ्यः चतुर्थी, पितुः पितृभ्यां पितृभ्यः पंचमी, पितुः पित्रोः पितॄणां षष्ठी. तर महत्त्वाची रूपं ही लक्षात ठेवायची. जसं की आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल की पित्रा तृतीय आहे, पित्रे हे चतुर्थी आहे. कवयेशी रिलेट करू शकता तुम्ही, भानवेशी रिलेट करू शकता अशा प्रकारे. आणि पितुः हे पंचमी षष्ठी एकवचन आहे. त्याचंच सप्तमी येणार आहे पितरी, री पहिला, पित्रोः पितृष सप्तमी, हे पितरः पितः, हे पितरौ हे पितरः संबोधनम. अशा प्रकारे हे ऋकारांत पुल्लिंगी नाम इथे चालवलेलं आहे.
तसंच पुढे आपण बघतोय मातृ ऋकारांत स्त्रीलिंग नाम. इथे पण वहीमध्ये लिहिताना या साईडलाच तुम्ही विभक्तीचा कॉलम करा, जेणेकरून तुम्हाला विभक्तीसह लक्षात येईल रूप. माता, मातरौ, मातरः, प्रथमा अशा प्रकारे लिहून काढायचं आहे. मातरम, मातरौ, मातृः द्वितीया. आता बघा बाकी सगळे शब्द सेम आहेत. म्हणजे जर का पितृचं टेबल तुमचं पाठ झालं तर मातृ पण इझिली तुम्ही लर्न बाय हार्ट करू शकता. एक्सेप्ट द्वितीया बहुवचन इथे मातृः आहे आणि इथे मात्र पितृन आहे. हा फरक आहे. मात्रा, मातृभ्याम, मातृभिः तृतीया. मात्रे, मातृभ्याम, मातृभ्यः चतुर्थी. मातुः, मातृभ्यां, मातृभ्यः पंचमी. मातुः, मात्रोः, मातॄणां षष्ठी. मातरी, मात्रोः, मातृषु सप्तमी. अँड अगेन हे मातर, मातः, हे मातरौ, हे मातरः संबोधन. अशा प्रकारे हा शब्द आपण पाठ करू शकतो. बघा आता म्हणून हे माता, आईसाठी जेव्हा आपण म्हणतो माता हे प्रथमा एकवचन आहे. ओके. तसंच पंचमी षष्ठी एकवचन आहे मातुः. मातुःचा अर्थ आईचे किंवा आईकडून असं आपण म्हणू शकतो. आता याच्यातलाच दुसरा प्रकार आहे धातू निर्मितानी. धातुतः, धातूपासून निर्माण झालेले. ते मी थोडक्यात एक्सप्लेन केलंच होतं. जसं की क्रू धातूपासून, क्रू म्हणजे नाम कोणतं डिराईव्ह होईल तर कर्तृ. कर्तृचा अर्थ होतो यह करोती, जो करतो. त्याचं प्रथम एकवचन येईल कर्ता आणि स्त्रीलिंगी मात्र जातं नदीप्रमाणे कर्त्री. ठीक आहे. म्हणजे करणारा असेल तर कर्ता आणि कर्त्री म्हणजे करणारी. राज्यकर्त्री असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा राज्य करणारी स्त्री असा त्याचा अर्थ होतो. तसेच रू म्हणजे हरण करणे, मीन्स टू टेक अवे. सो नाम, नाउन फॉर्म्ड विथ रू इज हर्तृ अँड मीनिंग इज यह हरती, वन हू टेक्स अवे, किंवा जो काढून घेतो. आणि म्हणून त्याचं पुल्लिंगी प्रथम एकवचन येईल हर्ता. हे की नाही. माता, पिता, त्याप्रमाणे हर्तृचं येईल हर्ता. आणि फेमिनाईन फॉर्म जर बनवायचा असेल तर येईल हर्ती. सो हर्ता म्हणजे हरण करणारा. दुःख हर्ता आपण जिकडे म्हणतो त्याचा अर्थ दुःखांचे हरण करणारा तो गणपती बाप्पा असं होतं. ठीक आहे. नंतर आहे नीनय, मीन्स घेऊन जाणे, नेतृ, नेणारा. यह नयती मीन्स नेता अँड नेत्री, वन हू टेक्स अवे, लेडी असेल तर. रक्ष, रक्षितृ हे नाम फॉर्म होईल. मीनिंग इज यह रक्षती, वन हू प्रोटेक्ट्स. अँड रक्षिता अँड रक्षित्री. देवी मम रक्षित्री म्हणजे देवी माझे रक्षण करणारी आहे असं आपण म्हणतो. श्रू मीन्स टू लिसन. सो श्रोतृ मीन्स वन हू लिसन्स, जो ऐकतो. यह शृणोती. आणि त्याचं प्रथम एकवचन येईल श्रोता अँड फेमिनाईन फॉर्म विल बी श्रोत्री. दिस वे वी कॅन लर्न. म्हणून त्यांनी इथे पहिलीच विभक्ती दाखवलेली आहे. बघू शकता तुम्ही. कर्तृ या नामाचं कर्ता, कर्तारौ, कर्तारः प्रथमा, कर्तारम, कर्तारौ, कर्तृन द्वितीया अशा प्रकारे. आणि बाकीची सगळी रूपं तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही अख्खं टेबल पण प्रॅक्टिससाठी लिहून काढू शकता. ती मातृ तृतीयातः सप्तमी पर्यंतम शब्द रूपाणी पितृवत भवन्ति. सो तृतीया विल बी कर्त्रा, कर्तृभ्याम, कर्तृभिः अशा प्रकारे तृतीय ऑनवर्ड्स आपण रूप फॉर्म करू शकतो. आणि मग संबोधन मात्र जरा वेगळं आहे म्हणून त्यांनी दाखवलं आहे हे कर्तः, हे कर्तर, हे कर्तारौ, हे कर्तारः संबोधनम. फक्त लक्षात इकडे घ्यायचं की इथे कर्तृन हे द्वितीय बहुवचन आहे. ओके. तसंच जर स्त्रीलिंगी शब्द असेल तर नदीप्रमाणे ही रूपं होतात हे त्यांनी स्पेसिफाय केलं आहे. जसं की कर्त्री इकारांत स्त्रीलिंगी नाम कर्त्री, कर्त्र्यौ, कर्त्र्यः प्रथमा. नदी, नद्यौ, नद्यः असं तुम्ही रिलेट करू शकता. नदीम, नद्यौ, नदीः द्वितीया. अकॉर्डिंगली हिअर इट इज कर्त्रीम, कर्त्र्यौ, कर्त्रीः द्वितीया. अँड अगेन नद्या, नदीभ्याम, नदीभिः. सो कर्त्र्या, कर्तृभ्याम, कर्तृभिः अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. पण ते काही तुम्हाला शक्यतो विचारत नाहीत. सो सध्यापुरतं हे लक्षात ठेवायचं आणि भाषाभ्यास किंवा याचा जो
जिज्ञासापत्र असतं ती उदाहरणं मात्र व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवायची, जेणेकरून एक्झाममध्ये इट विल बी इझी टू स्कोर गुड मार्क्स. हे कर्त्री, हे कर्तृ, हे कर्तृ संबोधन. आता पहिला बघा त्यांनी निबंध पूरक आहे, हा शॉर्ट एसे आहे इकडे. तर इथे कशा प्रकारे तुम्ही ही ऋकारांत नामं वापरली ते आपण बघूया. निबंध कुठला आहे तर गणेशस्य कुटुंबकम, गणेशाचे कुटुंब, फॅमिली ऑफ लॉर्ड गणेशा. शंकरः गणेशस्य, प्रॉपर फॉर्म ऑफ पितृ वी हॅव टू यूज हिअर. तर शंकर गणेशाचे कोण आहेत तर पिता, पितृचं प्रथम एकवचन येईल. सो इट इज पिता, प्रथम एकवचन ऑफ पितृ. नेक्स्ट पार्वती गणेशस्य माता मीन्स मदर. कार्तिकेयः गणेशस्य, बघा भ्रातृ शब्दाचं प्रथमा एकवचनच येणार आहे, कारण की सगळे इथे प्रथमेचेच रूप आहेत. कार्तिकेयः हे प्रथम आहे, पार्वती पण प्रथम आहे, म्हणून इथे पण त्याचे नाव आहे सामान्य, ते तसंच प्रथमेतच वापरायचे भ्राता. आता डॅश पार्वत्याः आदेशम एतौ डॅश पालयतः. आता बघा पार्वत्याः आदेशम, तर ह्याच्यासाठी तुम्हाला शब्दपाठ हवेत तुम्हाला मीनिंग समजण्यासाठी. पार्वत्याः हे झालं नद्याप्रमाणे षष्ठी एकवचन आहे. सर मातृचं पण आपल्याला षष्ठी वापरावं लागेल आणि षष्ठी येतं मातुः. सो मातुः पार्वत्याः आदेशम एतौ. आता हे दोघे भाऊ, एतौ हे झालं एषः एतौ एते प्रथमा म्हणजे द्विवचन आहे, म्हणून भ्रातृचं द्विवचन आपल्याला वापरावं लागणार आहे. बघा इथे द्विवचन आहे कर्तारौ, तसं भ्रातृचं द्विवचन काय येणार आहे भ्रातरौ. एतौ भ्रातरौ पालयतः, हे दोघे भाऊ पाळत आहेत. मातामहस्य हिमालयस्य एतौ आदर्शौ नप्तारौ, असं आपण इथे लिहू शकतो. हे दोघे नातवंडे आहेत, हे आदर्श नातवंडे आहेत. नप्तृ शब्द पण नप्ता, नप्तारौ, नप्तारः प्रथमा. नप्ता म्हणजे नातवंड एक, नप्तारौ म्हणजे दोन नातवंड आणि नप्तारः म्हणजे अनेक नातवंड, असं त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे इथे हा शॉर्ट एसे कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे ह्याची प्रॅक्टिस करता येईल. टेबल असं पाठ करून ठेवू शकता तुम्ही. 3-3 वेळा एक विभक्ती लिहिल्यास ते पाठ होऊन जाईल आणि न बघता पूर्ण टेबल लिहिण्याचा सराव केल्यास रूपे देखील पाठ होतील. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा फ्रेंड्समध्ये आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.